मोना जरा दार उघड. माऊ मी काम करते माऊ. मोना दार उघड. कटकट हिची नुसती. मी जर किचन मध्ये काम करते तर तू एकदा उघडायचास ना दरवाजा. हे ना एक्सक्यूज मी. ओ हो 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 तुम्ही बॉबी. काय? नाही नाही हा हा हात जरा असा असा करा ना कपाळावर, म्हणजे डिटो बॉबी दिसाल. डिंपल कपाडी. लुक मिस्टर. कोण आहे? होली काऊ, हे रमंगिया. At your service, ma'am. बाजूला आळंदी, तू चष्मा घालून आणखीनच सुंदर दिसतेस. या. अरे बापरे, मला माहित नव्हतं. थँक्यू सो मच. नाही म्हणजे काय की चष्मा घातलेल्या मुली म्हणजे माझं वीक पॉइंट आहे. तुम्हाला असेलच ना चष्मा? नाही, माझे डोळे उत्तम आहेत. रोज 1 ग्लास गाजराचा ज्यूस पिते मी. हो 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 हो. रोज गाजराचा ज्यूस पिणाऱ्या मुली तर मला जास्त आवडतात. आत येताय? Why not? Sure. माऊ चल ग. ये बाबा ये. आता घरात येणार आहेस का तू? हा बघ इथेच चालली आहे मी. काय या माणसांचे नखरे तरी. मला विचारतो मला कोण म्हणून. अरे मला विचारतोस तू? जिच्यासाठी ते उभा आहेस ना तिला लहानपणापासून सांभाळय. या हाताने वाढवलंय मी. माझ्याशी वाद घालतोय. काय ग जीजी? अगं कोणाच्या नावाचा जप करतेस? काय झालं काय? कोण आहे तो उर्मट माणूस बाहेर? कोण? हा अगं पोलिसांची माणसं आहेत ती. असतील म्हणून माझ्या घरात यायला मलाच बंदी. काय झालं? काही बोलले का तुला ते? अगं मेल्याने अडवलं मला बाहेर. आत येऊ दे ना. मला विचारायला लागला तुम्ही कोण कुठल्या. मी त्याला म्हटलं अरे बाबा मी या घरातच राहते. तर म्हणतो पुरावा काय? अगं मला हाक मारायचीस, मी सांगितलं असतं. का म्हणून? मी या घरात राहते त्याला सांगायचं कारणच काय म्हणते मी? आणि पिशव्या तपासायला लागला तेव्हा मी त्याला खडसावलं. म्हटलं खबरदार पिशव्याने हात लावशील तर मग तू आहेस आणि मी आहे. एवढं आकांड तांडव केलं ना तेव्हा मला त्याने आत सोडलं. तरी आलाच मेला पाठोपाठ. जसं काही याची नजर चुकून मी भलतीकडेच कुठे जाणार आहे. बरं आकलवून दिला त्याला. ऐक माझं, बघ जरा थोडं पाणी पे, जरा शांत हो, दम खा. नवीन माणसं आहेत ती आणि घरातल्या सगळ्यांची अजून ओळखही नाही आहे त्यांची. त्यांचं कामच करतायत ना ती. हो पण मनस्ताप आहे मेला नसता. तुम्ही जरा मला सांगा ती काय तिची केस आहे ना ती लवकर संपव बाई. आमच्या मागे नसता ससेमिरा नको. खरंय. आणि उद्या जर काय मला पुन्हा अडवलं ना तर मी. आता कशाला अडवतायत? आता तू नुसती लांबून जरी दिसलीस ना तरी तुझ्या हातातल्या पिशव्या घ्यायला लावतील ते. अगो बाई एवढी कटकट केली का मी त्यांच्या डोक्याशी? असू दे, ठीक आहे चल. मी म्हणजे कठीणच काम आहे बाई. अगं द्या राहू दे, मी घेते. चल ते घे, तुम्ही घेते. चल. हो ना, हा आपल्या सोसायटीत आला होता. हो ना, त्याचा क्लायंट आहे इथे. ओह अच्छा. विमा एजंट आहात ना तुम्ही? तुमचा काढू विमा? नो थँक्स, आय एम वेल इन्शुअर्ड. ओ ते कळतच आहे. म्हणजे तुमचं बुद्धी चातुर्य तुमच्या चेहऱ्यावर दिसतंय. आय नो. झालं? तुम्ही काय चेहरे वाचता? पुस्तकांसारखे. हो. तुम्हाला एक गंमत सांगतो. आता हे प्रकरण गाजतं ना पेपरमध्ये अर्जुन सदाफुलेचं. तर त्याचा फोटो मी काही वर्षांपूर्वी पाहिला होता. म्हणजे हा अर्जुन ज्याच्याकडून इन्शुरन्सची कामं वगैरे करून घ्यायचा ना तो माझा मित्र होता. तर अशाच एका इन्शुरन्सच्या पेपरवर मी त्याचा फोटो पाहिला होता. आणि फोटो पाहता क्षणी मी म्हटलं की हा माणूस स्वतःच्या कर्माने मरणार आहे. उत्स्फूर्तपणे.
आय एम सॉरी, म्हणजे मी बहुतेक तुम्हाला फारच बोर करतोय नाही. पण मला एक गोष्ट कळत नाही आहे. जर त्याला माहिती होतं की जयसिंग राजपूत त्याला जीवाने मारणार आहे, तर मग तू त्याला भेटायला का गेला? मुळात हा जयसिंग राजपूत तिथे मनोरीला गेला कशाला मारायला, आणि तेही विदाऊट सिक्युरिटी? आणि ह्या अर्जुनला माहिती होतं का की जयसिंग राजपूत तिथे विदाऊट सिक्युरिटी जाणार आहे, आणि म्हणून तो तिथे गेला? आणि कशावरून त्याला जयसिंग राजपूतला मारायचं नव्हतं? कारण त्यांनी आधी तसा अटेम्प्ट केला होता ना. अर्जुनने जयसिंगला मारायचा अटेम्प्ट केला होता. इनडायरेक्टली मागे नाही का जयसिंगच्या ऑफिसच्या आवारात त्याच्यावर हल्ला झाला होता. ही टीप सुद्धा ह्या अर्जुनने दिली होती म्हणे. अर्जुन मुळात गुंडच हो, जयसिंगच्या हॉटेलमध्ये काम करायचा. या आधी सुद्धा पोलिसांनी खुनाच्या आरोपावरून त्याला आतमध्ये केलं होतं. काहीतरी युनियनच्या वादावरून मिश्रा नावाच्या माणसाचा खून झाला होता, पण तेव्हा तो सुटला आणि नंतर गायबच झाला. त्याच्या बायकोला सुद्धा माहिती नव्हतं म्हणे तो कुठे गेलाय ते. बिचारी किती सोसला असेल नाही तिने. त्या चौधरी ट्रस्टच्या हॉस्पिटलमध्ये आयाचं काम करते म्हणे. चौधरी ट्रस्टच्या हॉस्पिटलमध्ये निर्मला सदाफुले तर नाही? करेक्ट. तुम्ही ओळखता तिला? हो, म्हणजे मी काही दिवस होते त्या हॉस्पिटलमध्ये. हो. आता बघा ना, ही निर्मला. एक मिनिट. तुमचं नाव खरंच हेरंब मोंगी आहे? काय शंका? नाही, मला वाटलं एनसायक्लोपीडिया ब्रिटॅनिका आहे. तुम्हाला सगळीच माहिती आहे ना? माझे कान तिखट आहे हेच उत्तर आहे. म्हणजे मी माहिती गोळा करत नाही, ती आपोआप माझ्या कानाचा पत्ता शोधत येते. हो. त्यामुळे मी तिला लगेच आपलंसं करून टाकतो. बरं, तुम्ही काय घेणार? चहा की कॉफी? तुमच्या हातून विषय चालेल. आय विश. आणते. विश? कॉफी. काय लफडं काय रे? काय झालं बस? अरे ऑफिस मधनं घरी येत होतो तर एक माणूस माझ्या मागे मागे माझा पाठलाग करत येत होता. 2-3दा मागे वळून पाहिलं थांबून, तर हा माझ्या मागेच. मग 2 गल्ल्या चुकवल्या, सोडून पुढे गेलो. 3ऱ्या गल्लीतच आलो, भलत्याच गल्लीत. पुन्हा आपल्या गल्लीत आलो, पुन्हा मागे वळून बघितलं तर हा पुन्हा माझ्या मागे. काय सांगतो? नाही, मग मी शेवटी थांबलोच. म्हणजे थोडा घाबरलो तो मनात ना, पण आपलं घर दिसलं तेवढ्यात. मग जरा हिंमत एकवटली, त्याच्या जवळ गेलो. म्हटलं, काय बाबा प्रॉब्लेम काय तुझा? हा, माझ्या मागे मागे काय येतोयस? पोलिसला बोलवू का? मग तर मलाच 32 दाखवून म्हणाला, मीच पोलीस आहे, तुमच्या प्रोटेक्शनची ड्युटी आहे म्हणाला. मला कसलं प्रोटेक्शन? हा, काय चाललंय काय? अरे बाबा, हे फक्त तुझ्यासाठी नाहीये, मग हे आपल्या घरातल्या सगळ्यांसाठी आहे. का? ऍडव्होकेट रमादेवी हा, कुणाविरुद्ध केस लढतायत माहितीये ना? कोण तो? राजपूत जयसिंग. त्याचं का? त्याच्यासाठी ही सगळी व्यवस्था आहे. म्हणजे त्या जयसिंग राजपूतने रमाच्या कुटुंबाला, म्हणजे आपल्याला काही अपाय करू नये किंवा आपल्याला ओलीस धरून रमावर काही प्रेशर आणू नये म्हणून या सगळ्या करामती आहेत. कळलं? असं आहे होय? त्याला भलतच लफडं आहे. अरे म्हणजे हिची केस संपेपर्यंत असा सतत एक माणूस आपल्या मागे मागे फिरणार? बहुतेक. अरे फारच अनकम्फर्टेबल आहे सगळं. म्हणजे कुणीतरी सतत माझ्यावर नजर ठेवू नये, माझा पाठलाग करता, ही भावना किती सुतासारखं सरळ आयुष्य आहे रे तुझं. बघणारा सुद्धा 2-3 दिवसात कंटाळेल. कशाला टेन्शन घेतोय? सुतासारखं सरळ जगलो ना आयुष्य आजपर्यंत, म्हणूनच टेन्शन येतंय. कळलं? आणि तू एवढा कूल कसा काय रे? तुला चालतंय वाटतं हे सगळं? नाही यार, म्हणजे कसं आहे ना, आजकालच्या दिवसात आपल्याला कोण भाव देणार आहे एवढं? सांग मला. पण जोक सपाट. भास्कर काय म्हणतो, आपल्याला खरंच त्या राजपूतच्या माणसांनी काही केलं तर?
शी, ही रमा आपली कुठल्या तरी हॉटेलमध्ये रिसेप्शनिस्ट किंवा एखाद्या ऑफिसमध्ये स्टेनो टायपिस्ट शिवणकामाचे वर्ग चालवणारी किंवा शाळेची मास्तरीण वगैरे का नाही झाली? हिला लॉयरच व्हायचं होतं आणि ते सुद्धा क्रिमिनल आहे, हे सगळं क्रिमिनल आहे. हळूहळू. अरे रमाने ऐकलं ना तर भिंतीवरच्या पोस्टर सारखं टरा फाडून काढेल तुला. तू जा, तू शांतपणे झोप, टेन्शन नको घेऊ. नको घेऊ. जा. म्हणजे मुद्दा विसरूनच गेलो. म्हणजे समजा आपण जेव्हा आपापल्या खोल्यांमध्ये असू, कळतंय ना, म्हणजे तू तुझ्या खोलीत, मी आपण जेव्हा आपापल्या खोलींमध्ये असू हा, तेव्हा पण यांची नजर असेल काय आपल्यावर? वेडायस काय तू? नाही ना? नाही, नाहीतर कळलं. हा, जा जा. वैताग आहे लपडं उगाच आपल्या डोक्याशी. बरं ऐक, तुझ्या इंटरेस्टचं सांगतो. ते हँडरायटिंग मॅच झालंय. ते हस्ताक्षर अर्जुन सदाफुलेचंच आहे. वंडरफुल, वाटलंच होतं मला. आणि फिंगरप्रिंट्स काही मिळाले, खूपच ब्लर होते, मॅच नाही करता आले. नॉट अ प्रॉब्लेम. मर्डर वेपन ते अजून सापडत नाहीये आणि सापडेल की नाही याची मला शंकाच वाटते. जयसिंग एवढं गाढव नाहीये. समर, ते मर्डर वेपन सापडणं खूप महत्वाचं आहे. निर्मलावर विश्वास नाही माझा. म्हणजे ती कोर्टात फिरेल असं तुला वाटतं? याआधी 2दा तिने माझ्याशी असंच केलं. कशावरून? तिसऱ्यांदा नाही करणार. म्हणून तर तिला आपण बाहेर मोकळी सोडत नाही. पण तिचे विचार थांबवू शकत नाही ना आपण. दिवसभर एकटी असते ती, विचार करण्याशिवाय दुसरं काम काय तिला? आपला नवरा तर आता गेला, तर जयसिंगला फासावर लटकून काय उपयोग? त्यापेक्षा आपल्या मुलाच्या भवितव्याचा विचार करावा. जयसिंग सुटला तर आपल्याला भरपूर पैसे देईल, आपल्या मुलाचं आयुष्य सुखी होईल असा विचार तिने केला तर काय करणार होता आपण? काहीच नाही करू शकत. म्हणूनच मी प्रयत्न करते की लवकरात लवकर ही केस उभी राहावी. कारण पुन्हा पुन्हा रिमांड घेणं कठीण आहे. आणि काय ती एकदा पटकन तिची साक्ष होऊन जावी, तिने जे काही पाहिलं ते सांगून मोकळं व्हावं. विटनेस प्रोटेक्शन प्रोग्राम सुद्धा नाही आपल्याकडे. आहे पण फार तकलादू आहे. तर हे असं आहे सगळं. म्हणूनच माझे प्रयत्न चालू आहेत की फक्त आय विटनेसवर ही केस अवलंबून न राहता इतर गोष्टींवरही उभी राहावी, सिद्ध व्हावी. आणि म्हणूनच ते मर्डर वेपन मला, त्याचं महत्व मला कळत नाहीये. खरं मग आता शोधून नाही सापडत तर काय प्लॅन करू मी? तसं नाही करता येत रिव्हॉल्व्हरच्या बाबतीत. एका रिव्हॉल्व्हरचे मार्क्स दुसऱ्याशी आयुष्यात मॅच होत नाहीत. मी तुला चिटिंग करायला सांगत नाहीये, मी फक्त तुला. कळलं ग, मला महत्व कळतंय त्याचं. मी प्रयत्न करतोय, याच्या व्यतिरिक्त दुसरं उत्तर माझ्याकडे आत्ता नाहीये. चला मी निघते. का काय झालं आता? आपली चर्चा भांडणावर यायच्या आधी निघते. बाय. पोलिसांना मर्डर वेपन न मिळणं हा आपल्या हातातला हुकमी एक्का आहे समशेर. जोपर्यंत हे मर्डर वेपन. मिस्टर कल्याणी, मी तर म्हणतो की मिळूच देत पोलिसांना मर्डर वेपन. म्हणजे ज्या वेपननं ऍक्च्युअली त्या अर्जुनचा खून झालाय ते वेपन, म्हणजे त्या शिखा ठाकूरच्या भाडोत्री कुत्र्याचं होतं. त्यानंतर लगेच हे सिद्ध होईल ना की जयने खून केलेला नाही. मर्डर वेपन मिळणं आता कठीण आहे, कारण पोलीस त्या दिशेनं तपासच करणार नाही. ते असंच समजून चाललेत की खून जयनंच केलाय. अर्थात हेच त्यांना पुढे नडणार आहे.
बरं त्या आय विटनेस बद्दल तुम्हाला काहीच कळलेलं नाही. कळलं असतं तर तुला नसतं कळवलं, आणि मला तरी कसं कळणार? नाही, तुम्ही म्हणाला होतात मागे पोलीस खात्यात तुमचेही काही मित्र आहेत जे वेळ पडली की मदतही करतात, नुसत्या बाता मारत नाही, म्हणून विचारलं. आय थिंक दॅट विल बी ऑल. मी निघतो. एक्सक्यूज मी. येस. नमस्कार. नमस्कार. मी आळंदी छत्रे, निर्भीडची रिपोर्टर. ओके, या बसा. थँक्यू. तुमच्या हॉस्पिटलमध्ये निर्मला सदाफुले काम करते ना? तिचा नवरा अर्जुन. हो, येस. मी वाचलंय सगळं पेपरमध्ये. मी निर्मलाच्या घरी गेले होते तर तिच्या घराला कुलूप होतं. ती इथे आलीच नाहीये. ती गेले अनेक दिवस. म्हणजे एक्झॅक्टली कधीपासून? तिच्या नवऱ्याचा खून झाला त्या दिवशी. खरं म्हणजे ती लवकर गेली होती. तिची नाईट शिफ्ट होती, पण ती कन्सेशन घेऊन गेली होती आणि त्यानंतर ती आलीच नाही. मग तुम्ही तिची काही चौकशी किंवा पोलीस कंप्लेंट काही? नाही, म्हणजे आमचा माणूस गेला होता तिच्या घरी, पण पोलीस कंप्लेंट केलेली नाही आम्ही. तुम्हाला काय वाटतं ती कुठे गेली असेल? माय गेस इज ॲज गुड ॲज युअर्स. तिचे कुणी नातेवाईक? तिचा मुलगा पाचगणीला असतो ना? हो, करेक्ट. मे बी नवऱ्याची अशी ट्रॅजेडी झाल्यानंतर ती त्याच्याकडे राहायला गेली असेल. येस, तीच शक्यता जास्त आहे. तुम्ही मला त्या पाचगणीच्या बोर्डिंग स्कूलचा नंबर किंवा ॲड्रेस काही देऊ शकाल? हो, म्हणजे रेकॉर्डमध्ये शोधावं लागेल. तुम्ही थोडा वेळ थांबत असला तर, नाही तर तुम्ही ॲडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंटमध्ये मिस्टर परोडेकरांना भेटा. ही विल हेल्प यू. मी त्यांना तसं सांगते. थँक्यू मॅम. या, आणखीन काही मदत लागली तर सांगा. आय होप ती सुखरूप आहे. इवन आय होप सो. थँक्यू. वेलकम. या ACP साहेब, या. मला तुझ्याकडून काही माहिती हवी. मी आत्तापर्यंत तुझ्या अंगाला हातही लावलेला नाहीये. ही चूक करूही नकोस. असं